जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम पीक विमा 2023-24 साठी 60,76,00,000 इतका निधी मंजूर झाला आहे. त्यावरती एक जी आर देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सविस्तर जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सर्व समावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 साठी पीक विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रिम रक्कम 60,76,20,714 इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांतर्गत दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 3 अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लेबॉर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC इग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल सोमपो जनरल इन्शुरन्स कंपनी, चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी या 9 विमा कंपनीमार्फत संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाचे संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्राप्त मार्गदर्शक सूचनेतील ॲनेक्चरमधील अनुक्रमांक 2 मधील मुद्दा क्रमांक 2 नुसार विमा कंपन्यांना मागील हंगामातील विमा हप्त्यांच्या 25% अग्रिम विमा हप्ता अनुदान अदा करण्याबाबतच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने संचालक यांनी संदर्भ क्रमांक 8च्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना रब्बी हंगाम 2023-24 साठी पीक विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रिम रक्कम 60,76,20,714 इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याचमुळे मित्रांनो, शासन निर्णयानुसार कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023 करिता अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना रब्बी हंगाम 2023-24 साठी पीक विमा हप्त्यापोटी राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रिम रक्कम 60,76,20,714 इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. आता मित्रांनो, या कॉलममध्ये आपल्याला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. कोणते विमा कंपनी आहेत, कोणती विमा कंपनी किती रक्कम देणार आहे, सविस्तर माहिती या कॉलममध्ये देण्यात आली आहे. वाटलं तुम्ही या कॉलमचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर GRचा लिंक मी खाली दिलेलेच आहे, तिथून तुम्ही संपूर्ण GR वाचू शकता. तर मित्रांनो, एका साईडला इथे विमा कंपनी दिलेली आहेत. पुढील त्याच्या दुसऱ्या कॉलममध्ये रब्बी हंगाम 2022-23 मधील एकूण राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम. तिसऱ्या कॉलममध्ये रब्बी हंगाम 2023-24 साठी अनुज्ञेय अग्रिम राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान गतवर्षीच्या एकूण देय रकमेच्या 50%. चौथ्या कॉलममध्ये मित्रांनो, पोर्टलवर विमा कंपनीने केलेल्या मागणीनुसार आयुक्त कार्यालयाने शिफारस केलेली आहे देय अग्रिम राज्य हिस्सा विभाग हप्ता रक्कम व 5व्यामध्ये वितरित करण्यात येणारी अग्रिम राज्य हिस्सा रक्कम. सविस्तर तुम्हाला इथं माहिती देण्यात आली आहे मित्रांनो. तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील दिली आहे, तिथून संपूर्ण GR व्यवस्थितरित्या वाचू देखील शकता. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.